गणेश, हे तैयार हम हा झोन अजूनही सैन्य दलांचा कायम आहे। पाकिस्तानने जर प्रतिहल्ला केला तर कशी सज्जता आहे भारताच्या बाजूने? प्रज्ञा, भारतानं जी तयारी केली आहे हे पाकिस्तानला कधीच कळणार नाही आणि पाकिस्तानला असं वाटतं की रिटॅलिएशनमध्ये काहीतरी काउंटर अटॅक करू शकतील, पण पाकिस्तानच्या मनात भीती आहे की भारताचं जे काउंटर येईल ते खूप भयानक असेल। आणि मी हे पाहिलेलं आहे, ज्या वेळेला उरी हल्ला झाला, सर्जिकल स्ट्राईक केला आपण 11व्या दिवशी, आणि त्या 11 दिवसांमध्ये भारतानं प्रिपरेशन केलं होतं ते बॉर्डर्सवरती जे LOC सेक्टर्स आहेत, फक्त काश्मीर जम्मू नव्हे तर गुजरात, राजस्थान या वेगवेगळ्या आपल्या ज्या सीमा भाग आहेत तिथं आपली तयारी होती, पंजाबमध्ये तयारी होती आणि तिथली तयारी दिसत होती, म्हणून ते 11 दिवस लागले। त्यानंतर पुलवामा हल्ला झाला, 12व्या दिवशी आपण बदला घेतला, तर ह्या 12 दिवसांमध्ये देखील भारतानं आपल्या सगळ्या LOC भागांमध्ये इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्सच्या मदतीनं किंवा त्यांच्या स्ट्रॅटेजीनुसार तिथले आपले सर्व LOC सेक्टर्स सिक्युअर केले आणि रिटॅलिएशनसाठी पूर्ण तयारी केली। आता 15 दिवस घेतले। 15 दिवस यासाठी घेतले कारण आपल्याला डीप इन्फिल्ट्रेशन करायचं होतं अटॅक करण्यासाठी। आपण याआधी पाहिलं तर आपण POK, मुझफ्फराबाद या सेक्टर्सपर्यंत उरी आणि पुलवामाच्या वेळेला आपण केलं होतं, पण पहलगामचा हल्ला थेट आत होता आणि ह्या 15 दिवसांमध्ये ती स्ट्रॅटेजी बनवली गेली आणि आता आपले सगळे LOCs हे सेफ सिक्युअर्ड आहेत, तिथे तयारी पूर्ण आहे आणि यामुळं पाकिस्तान फक्त आणि फक्त त्यांच्या पोस्टमधनं शेलिंग, मोटार दागणं, फायरिंग करणं एवढंच करते आणि सिव्हिलियनला टार्गेट करते। कोणत्याही डिफेन्स इन्स्टॉलेशनपर्यंत त्यांची येण्याची पोचही नाही आणि ते करू शकत नाही, म्हणून त्यांच्या परिस्थितीनुसार ते किंवा त्यांच्या क्षमतेनुसार ते उरी, जी माझ्याकडे लिस्ट आहे प्रज्ञा, ज्या लिस्टमध्ये आपण पाहतो कसं सिव्हिलियन्सला पाकिस्तानकडनं टार्गेट केलं जातंय। उरीमध्ये सलामाबादचे आपण दृश्य दाखवलं, तिथं शेलिंग केली गेली। त्याच्यानंतर पूंचची दृश्य माझ्याकडे आहेत, तर कुपवाडामध्ये कर्ना नावाची जागा आहे जिथं पाकिस्ताननं हेवी शेलिंग केलेलं आहे आणि एअरफोर्सच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या पोस्टमध्ये तिथं शेलिंग झाली जिथं 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। याशिवाय त्याचबरोबर बाटपोरा करा म्हणून एक जागा आहे कुपवाडामध्येच, तिथं शेलिंग केली गेली आहे। तर चौकीबाल म्हणून एक जागा आहे दर्दपुरा भागामध्ये, तिथं शेलिंग काल केली गेली। तिथले सगळे LOC मधले आपण गावं सिक्युअर केलेली आहे, तिथे बंकर्स बनवले होते, त्या बंकर्समध्ये आपली लोक आहेत, पण घरांना नुकसान होत आहे, काही लोक जे बाहेर आहेत किंवा काही लोकांना नुकसान झालेलं आहे। आतापर्यंत आपण पाहिलं की आपण एअर स्ट्राईक करत असताना लक्ष केलं फक्त दहशतवाद्यांना, नागरिक किंवा लष्कराला नाही, पण पाकिस्तान जे शेलिंग करत आहे त्याच्यामध्ये सिव्हिलियन्सना टार्गेट केलं जात आहे आणि त्याला देखील उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे। गणेश, विनंती सोबत राहा। मुंबईकरांच्या प्रतिक्रिया आल्यात एअर स्ट्राईक नंतर, त्या आपण पाहूया। ते बरोबर केलं आहे, ते जे केलं आहे आपल्या भारतीय सेनेने ते बरोबर केलं आहे, ते पाहिजे त्याला, ते करायसाठी इम्पॉर्टंट होता, ते करायसाठी बरोबर आहे। ये तो बहुत पहले कर देना चाहिए था, जो अटैक कल रात को किया उसके पहले ही कर देना चाहिए था। फिर भी ठीक है, वी आर प्राउड ऑफ आवर नेशन एंड वी विल बी ऑल सपोर्टिंग द गवर्नमेंट लाइक दिस ओनली। मुंबई में हम सेफ है, पर जो कश्मीर पर जो हमला करके उन्होंने पाकिस्तान ने जो बताया, उनको पाकिस्तान को उनको क्या उनकी भाषा में बताना चाहिए उनको। देखिए, ये मोदी को सैल्यूट करना चाहिए हर भारतीय को कि मोदी ने कर दिखाया है। 15 दिन के अंदर मोदी ने जो मोदी के लिए बोला गया था कि जाके मोदी को बताओ, उस प्रधानमंत्री ने तीनों सेनाओं का यूज़ करते हुए, ये पहला ऑपरेशन है इंडियन टेरिटरी से, ये कारगिल में भी नहीं हुआ था, कि भारतीय नौसेना भी इसमें शामिल है, भारतीय वायुसेना भी शामिल है और वायु और थल सेना भी शामिल है। तो हर नागरिक को मोदी के साथ खड़े रहना चाहिए और इस बार हम सही में पाकिस्तान को मिट्टी में मिला देंगे और ना सिर्फ बलूचिस्तान लेंगे, हम POK भी ले लेंगे। मैं एक सुप्रीम कोर्ट का अधिवक्ता हूँ और आज मुंबई आया हुआ था बहस करने, पर जब मैंने ये सुना तो मेरा सीना सही में 56 इंच का हो गया है कि मोदी जैसे प्रधानमंत्री। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।